या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आतुर आहात, तो म्हणजे कोल्हापूर इथल्या विविध विकास कामांचा आभासी लोकार्पण उद्घाटन समारंभ सोहळा आणि या प्रसंगी त्याचं चित्रफित इथं सादर होतंय। मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते, आपण आपल्या शुभ हस्ते रिमोटचं बटन दाबून या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय नूतनीकरण इमारतीचं उद्घाटन करावं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतील थोरला दवाखाना म्हणजे सीपीआर ब्रिटिश शैलीत बांधलेल्या या भव्य दगडी इमारतीचे आता नूतनीकरण झाले आहे। महायुती सरकारने दिलेल्या 141 कोटी 76 लाख रुपयांच्या भरघोस निधीतून सीपीआर परिसराचा संपूर्णपणे कायापालट झाला आहे। तब्बल 328 कोटी रुपयांच्या निधीतून सीपीआर मध्ये नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत। यापूर्वी केवळ पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार आता सीपीआर मध्ये उपलब्ध झाले आहेत। सीपीआर मधील मुख्य प्रवेशद्वार कमान, नूतनीकरण करण्यात आलेली ऐतिहासिक मुख्य इमारत, मॉड्युलर बर्न आयसीयू आणि ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर फिजिओथेरपी सेंटर, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेले निवारा शेड अशा विविध सुविधांचं लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत होत आहे। आजचा दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल याची खात्री आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याला शुभेच्छा देऊया। यानंतर पोलीस दलाच्या वतीनं इचलकरंजीमध्ये बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवास लोकार्पण आणि त्याचं चित्रफित आपण या ठिकाणी बघत आहोत। मी या निमित्तानं मंचावरील मान्यवरांना विनंती करते, आपण त्याचंही लोकार्पण इथे करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया। माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात आणि मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या मार्फत इचलकरंजी शहरामध्ये कलानगर परिसरात पोलिसांसाठी गृहसंकुल उभारण्यात येत आहे। या गृहसंकुलात एकूण 210 निवासस्थानं असून लिफ्ट आणि प्रशस्त पार्किंग तसेच प्रत्येक फ्लॅटमध्ये हवेशीर हॉल, स्वयंपाकघर आणि आरामदायी 2 शयनकक्ष आहेत। अंतर्गत रस्ते, स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया संयंत्र, अग्निशामक प्रणाली, सौर ऊर्जेचा वापर आणि स्वतंत्र बगीचा या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या सर्व सुविधांमुळे कोल्हापूर पोलीस विभागाला आधुनिक आणि सुसज्ज गृहसंकुल उपलब्ध होणार असून पर्यायानं कोल्हापूर पोलीस दलाचं सशक्तीकरण होणार आहे। आज या पोलीस गृहसंकुलाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होत असून माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे मनपूर्वक आभार। आणि यानंतर या पोलीस दलातील ज्या 2 कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 कर्मचाऱ्यांना आपण त्याच्या चाव्यांचं प्रदान मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे करणार आहोत। यासाठी मी विनंती करते, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या किल्ल्यांचं आपण इथे वाटप करावं। पोलीस नाईक दादाहरी अभिमन्यू बांगर, पोलीस मुख्यालय, आणि याचबरोबर महिला पोलीस अंमलदार शीतल वीरू रानगे, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना या 2 अशा घरांचं वाटप आपण इथे करत आहोत। यानंतर आमंत्रित करते महिला पोलीस अंमलदार शीतल वीरू रानगे। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आज इचलकरंजी इथं बांधलेल्या पोलीस कर्मचारी निवासाचं लोकार्पण संपन्न झालं आणि यामध्ये ज्या सहभागी अशा पोलीस बांधवांचा सहभाग आहे अशा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 आपण लाभार्थ्यांना या किल्ल्यांचं वितरण करतोय। यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती, यानंतर आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आपण रिमोटचं बटन दाबून या ठिकाणी करावं। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध विकास कामांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतोय। जोरदार टाळ्यांचे दाद यासाठी देणार आहोत। रयतेचे राजे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आज्ञापत्रानुसार नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ राजर्षींचं भव्य आणि सुंदर समाधी स्मारक साकारण्यात आलं आहे। महानगरपालिकेच्या 2 कोटी 76 लाख रुपये इतक्या स्वनिधीतून उभारण्यात आलेल्या या समाधी स्मारक स्थळी आकर्षक मेघडंबरी आणि लँडस्केपिंगची कामं पूर्णत्वाला गेली आहेत। समाधी स्थळा शेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचं नूतनीकरण करून
त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित आर्ट गॅलरी आणि कलादालनाची उभारणी करण्यात आली आहे। यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 9,40,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून आणि महानगरपालिकेच्या स्वनिधीतून कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसाठी 6,96,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲस्ट्रोटर्फ मैदान विकसित करण्यात आलंय। या ॲस्ट्रोटर्फ मैदानाच्या उपलब्धतेमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धा कोल्हापुरात आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जगज्जननी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालाय। या आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 79,96,00,000 रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। यामधील सरस्वती टॉकीज जवळ बहुमजली पार्किंग आणि भक्तनिवास इमारत बांधण्यासाठी 39,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। 3 टप्प्यांमध्ये होणाऱ्या या कामातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून बहुमजली पार्किंगमध्ये 75 चारचाकी आणि 224 दुचाकी वाहनांच्या पार्किंगची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे। कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य शासनानं दिलेल्या 4,50,00,000 रुपयांच्या निधीतून स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेलजवळ अत्याधुनिक मल्टीलेव्हल ऑटोमेटेड मेकॅनिकल पार्किंग प्रकल्प उभारण्यात आलाय। विक्रमी कालावधीत पूर्णत्वाला गेलेल्या या प्रकल्पात एकाच वेळी 38 चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता उपलब्ध झाली आहे। कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राज्य शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा विशेष अनुदानांतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय। या निधीतून रंकाळा तलावामध्ये अत्याधुनिक ध्वनी प्रणालीसह आकर्षक विद्युत रोषणाईने युक्त कारंजाची उभारणी करण्यात आली आहे। रंकाळा तलावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे म्युझिकल फाउंटन नवं आकर्षण ठरलं आहे। कोल्हापूर शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अमृत 1 योजनेतून तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून दुधाळी येथे 6 MLD क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आलाय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यामुळे सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणात मोठी घट होणार आहे। प्रदूषणमुक्त कोल्हापूरच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे। कोल्हापुरात उद्भवणाऱ्या भीषण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्यातून 524 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे। या प्रकल्पातून शहरातील नाल्यांचं मजबूतीकरण, नाल्यांमधील गाळ काढणं, नवीन संरक्षक भिंती, ड्रेनेज व्यवस्थेचं आधुनिकीकरण यासह विविध अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। 1915 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील कलाकार आणि कला रसिकांसाठी पॅलेस थिएटरची उभारणी केली। कालांतरानं या थिएटरचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं करण्यात आलं। कला पंढरी कोल्हापूरची ओळख असलेलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षापूर्वी लागलेल्या आगीत भस्मसात झालं। मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ अनुभवलेल्या या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनानं तब्बल 25 कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध करून दिला। या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखात नव्यानं उभारण्यात आलं आहे। सुसज्ज रंगमंच, प्रशस्त आणि आरामदायक आसन व्यवस्था, अत्याधुनिक लाईट आणि साऊंड व्यवस्था यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह सजलं आहे। कोल्हापूर शहरातील या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते होताना आम्हाला विशेष आनंद होत आहे।